सध्या मी उभी आहे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 येथील स्मशानभूमीत, जिथे अजूनही आपल्याला एकही प्रकाशाचा दिवा पाहायला मिळत नाहीये। आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधी विकासाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करतात, पण या अंधाऱ्या स्मशानभूमीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाहीये असा आरोप कुठेतरी स्थानिकांनी व्यक्त केलाय। जेव्हा रात्र होते, एखादं प्रेत इथे येतं, तेव्हा संपूर्ण परिसरात अंधारच अंधार आपल्याला पाहायला मिळतो। ना इथे वीज आहे, ना इथे प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली आहे। या संदर्भात संपूर्ण स्मशानभूमीचा आढावा घेण्यासाठी आज आपण या स्मशानभूमीत आलेलो आहोत। आपण सध्या जाणून घेणार आहोत या स्मशानभूमीची सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे। या संदर्भात आज आपल्याशी बोलण्यासाठी भाजपचे रणजित नाईक आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? खरं तर बघायला गेलं तर हा स्मशानभूमीत अंधार नेमका किती दिवसांपासून सुरू आहे आणि काय तुम्ही उपाययोजना काही केल्या आहेत का यावर? पहिलं तर तुम्हाला मी तुम्ही इथे आले, एक सर्व तुमच्या टीमचं धन्यवाद करतो मी। आज खरंच माझं दाराव गाव सेक्टर 23, सेक्टर 21, 27, नेरुल पूर्व या विभागातून सर्व ठिकाणून इथं माहीत येतात, सर्व गोष्टी इथं होतात। कधी कधी सकाळ असेल तर समजत नाही, दुपार असेल समजत नाही, संध्याकाळ असेल तेव्हा समजतं का इथं खरंच काय कमी आहे। ज्या दिवशी माझ्या घरामध्ये एक मैत झाला, संध्याकाळी 7:30 टायमिंग होता, त्या टायमाला आम्ही तर मैत घेऊनशी आल्यानंतर मग स्वतः एक समाजसेवक असता राहताना मला असं वाटलं मी कुठेतरी कमी आहे इथे। मी समाजसेवा करतो, इथं नगरसेवक पण आहेत, बाकी सर्व टोटल कार्यकर्ते आहेत माझ्या विभागामध्ये, पण एखाद्याच्या इथं नजर लागली नाही। आता जे 4 फॅन लागल्यात ना, त्यातून 3 फॅन मी लावल्यात। कधी लावल्यात? 7 वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये लावल्यात मी, ती पण माझ्याकडं पेपरची पूर्ण कॉपी आहे। पण इथं जर 8 वर्षानंतर तर अजून विकास व्हायला मागत नाही। आणि जर तो ज्या टायमाला मी 8-10 दिवसापूर्वी एक मैत घेऊन इथं आलो, तेव्हा भरपूर ठिकाणी लाईट नाही, एका ठिकाणी खांबेला तर लाईटच नाही त्याला। पण बोलण्याचं कारण काय? हा विकास आहे का? याला विकास बोलतात का? तुम्हाला नसेल विकास होतो, तुम्ही स्वप्न नका बघू ना इलेक्शनचे। तिकीट कोणाला पाहिजे? तिकीटाची 10 जण उभे आहेत, अरे काम कोण करणार इथे? कामं पण झाली पाहिजे का नाही? 12 वर्षानंतर कामं तुम्ही दाखवता इथे ना, अचानक तुम्ही इलेक्शनचं तिकीट मागता। अरे नगरसेवक आहेत तुम्ही इथे, समाजसेवक आहेत इथे, मग इथं धाराविभागाचा विकास करणार आहे कोण इथे? त्याला विकास नको का? सर, ज्याअर्थी तुम्ही विकासाचा मुद्दा घेताय, जेव्हा रात्रीच्या वेळेत एखादं प्रेत इथे येतं तेव्हा संपूर्ण परिसरात नेमका अंधार असतो, तेव्हा स्थिती नेमकी कशी असते? स्थिती बघायला गेलो मॅडम, खरं तुम्हाला सांगू, आज खरंच 8 वर्षानंतर या स्मशानभूमीचं काम झालंच नाही, अजूनपर्यंत काम झालं नाही। याच्यावर कोणाचं लक्ष नाही। आता 8 वर्ष जो नगरसेवक होते, संदीप सुतार होते, त्यांनी जी पेंटिंग केलेली तीच पेंटिंग अजूनपर्यंत आहे इथे। मग 8 वर्षात काय विकास झाला मला तुम्ही सांगा? त्यांच्या वेळीची पेंटिंग अजूनपर्यंत इथे आहे, अजून ते ब्लॉक पण काढले नाही। विचार करा, अजून विषय तर भरपूर काय, विषय जोडत जाईल। पण आता बघा, ही अजून प्रेस जाळण्याची जी सीडी आहे त्याच्यावरून बघा तुटलेली आहे ती अजूनपर्यंत। तिला बसवलं महानगरपालिकेकडे पैसे नाही का मला सांगा? आणि 2-2, 3-3 करोडची निधी दिली आहे या लोकांना का गावाच्या विकासासाठी, सेक्टरच्या विकासासाठी, प्रभागाच्या विकासासाठी। मग ते पैसे गेले कुठे तुमचे? या संदर्भात विचारते। खरं तर जेव्हा एखाद्या स्मशानभूमीचं काम केलं जातं तेव्हा शासनाकडून संबंधित निधी येतो, तो निधी कुठे गेला? मग याला जबाबदार नेमकं कोण? काय वाटतं? आता तर बघायला गेलं तर निधी अजून पण आम्हाला शब्द समजला नाही या गावामध्ये। इथले सेवक काय करतात, खरंच कामं करतात का नाही, आपण त्यांना बोलू शकत नाही का? ते ॲक्च्युली ते जो खरंच गरिबाचा मोठा होतो ना, त्याला माहिती कामाची पद्धत काय असते। श्रीमंताचा गरीब होऊ शकत नाही ना, त्याला काय पडलेली आहे गावाची, त्याला काय पडले स्मशानभूमीची, त्याला काय पडले इतर कार्याची, पडले आम्हाला। कारण आम्हाला वाटते का बाबा 10 लोक गावात, एकाच गावाची लोक नाहीत ना, प्रेस झाल्यानंतर, मैत झाल्यानंतर 10 गावाची लोक येतात, ती लोकांची चर्चा काय होते? अरे एवढा अंधार इथे, मग इथले समाजसेवक काय करतात? ती चर्चा होते स्मशानभूमीमध्ये। माणूस आला बोलला म्हणून झालं नसतं, त्याच्यावर बोलायला पाहिजे ना बाबा, इथलं काहीतरी काही गोष्ट मी करून घेईन म्हणून इथे। पण हे का नाही करत मला सांगा तुम्ही? का त्यांच्यामध्ये काहीतरी कमी असेल ना? त्यांना टाईमच नाही भेटत ना, त्यांच्याकडे पैसा लट्टा सर्व गोष्ट आहे, पण त्याकडे काम नाही। कामं करा ना, कामं करून तुम्ही उत्तर द्या आम्हाला, आम्ही रेडी आहे। कामच नसेल तर आम्हाला बोलायला भेटते ना, आम्ही बोलणारच त्याच्यावरच। या संदर्भात तुम्ही काही तक्रारी वगैरे कोणाकडे केल्या होत्या का, किंवा या संदर्भातला काही प्रस्ताव कुठे मांडला होता? बघा, आता तुम्ही मला प्रश्न विचारा, तक्रारी केल्या का नव्हत्या? तुम्हाला मॅडम खरं सांगू, 3 दिवसापासून लगातार मी या लाईटीचे जे फोकस मारणार आहेत ना, त्या अधिकाऱ्यांना मी पवार म्हणून साहेब त्यांना फोन करतोय। ते माझे 2 दिवस फोनच नाही उचलले। मला त्यांनी काल स्वतः फोन करून सांगतो, रणजित साहेब काय झालं, काय काम आहे? बरं साहेब, तुम्ही 2 मिनिटं माझ्यासोबत चला, काय करा, खरंच स्थिती काय आहे ना ती बघा तुम्ही। त्या व्यक्तीने मला काय सांगितलं काल, की मी तुम्हाला फोन करून येतो म्हणून। मी त्यांना रिटर्न कॉल करते, माझा फोन नाही होतात। म्हणजे का? त्यांना माहिती आहे ना, नगरसेवक बोलली ती पूर्व दिशा, समाजसेवक व कार्यकर्त्याचे
नादाला लागायचं ना आपण, त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. नगरसेवक बोलले ना 2 मिनिटं फोकस आहे, पण ते बोलत का नाही? त्यांना पडलीच नाही ना. आपण त्यांना फोन करतो, आपले फोनच नाही उचलत ते अधिकारी लोक. मग आम्ही कोणाकडे जायची जात आत्मगायला? जर बघायला गेलं तर मृत्यूनंतर देखील एखादा आत्मा अंधारातच कुठेतरी हे होतोय. महानगरपालिका कुठेतरी चालढकल करते का आज मॅडम? किंवा इथले नेते मंडळी? आज खरंच बोलायला गेलं ना तर हा जो स्मशानभूमी आहे ना, हा बऱ्याच वर्षापासून इथं म्हणजे सर्वात जुना स्मशानभूमी आहे. आज तुम्ही स्मशानभूमीची जी काही गोष्टी असतात ना, आता हा मंदिर समोर बांधला आहे, त्या मंदिरामध्ये खरंच काय गोष्टी आहेत का? मंदिरात देव बसला आहे का? काही नाही, फक्त मंदिर बांधून गेले, तिथं काम झाला. झाडे किती आहेत ती मोजली का त्यांनी? आता तलावामध्ये ते कृत्रिमचे जे असतात ना, ते आपलं विसर्जन करतो आपण, फळं फुलं काय पण असेल हारबीर, त्या गोष्टी सर्व इथे आणून ठेवल्यात त्या लोकांनी, मटके. त्याला त्याला प्राधान्य आहे का? तुम्ही खरंच इथं काय पाहिजे काय नाही त्या गोष्टी तुम्ही पहिला बघा ना. आता पावसाला पडल्यानंतर इथं पावडर लागे, नंतर लोक हे स्लिप मारतात पाय सर्वांचे, मग ते कोण बघणार मला सांगा? महानगरपालिकेने सर्व गोष्टी दिलेल्या आहेत ना. तुम्ही जर 2-2.5 लाखाची करोडची तुम्हाला निधी भेटते यूज करायला. आता आयुक्तांनी काय सांगितलं, 2.5 करोड रुपये मी प्रत्येक नगरसेवकाला दिले म्हणून, देणार आहे म्हणून. ते आमच्यापर्यंत कधी पोचतील? आमच्यापर्यंत नका तुम्ही दाखवा ना का कामं करून का आम्ही काय हे कामं करतो म्हणून. आज पहिलाच मुद्दा माझा कुठला आहे? स्मशानभूमीचा. अजून माझे भरपूर मुद्दे आहेत, मुद्द्यावर मुद्दे आहेत, पण ते बोलणं योग्य आहे का? तुम्ही करा ना काम, तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत. जेव्हा मगाशी तुम्ही बोललात या स्मशानभूमीत वीज देखील नव्हती, म्हणजे पंखे देखील तुम्ही बसवलेले आहात, तर पुढे लाईटीची व्यवस्था तुम्ही काय करणार आहात? आता मी तर ठरवलंय 2-3 दिवस वाट बघायची या लोकांची. नाही केलं तर मग मी स्वतः गावातले जे माझे एक मित्र परिवार आहेत त्यांना फोन करून प्रत्येकाला एक फोकस मला द्या, मी लावून घेतो या स्मशानभूमीमध्ये. हाच करणं आहे मला, बाकी काय नाही. जर आपण केलं तर याच्याकडे पैसा आहे, समजला. म्हणून मी माझ्या ग्रामस्थांना सांगू की आपणच फोकस लावून टाकू इथे. जर आपण पाहिलं तर जग कुठेतरी 21व्या शतकात गेलाय, मात्र नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 25 येथील स्मशानभूमी आजही कुठेतरी अंधारातच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. समाजसेवकांसारखे म्हणजेच रणजित नाईकांसारखे काहीतरी नवे चेहरे पुढे येतात आणि स्वतःच्या स्वखर्चातून काहीतरी नवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण स्मशानभूमीची अवस्था ही खूप खराबरित्या झालेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन, कुठेतरी या ठिकाणी प्रेत जाळलं जातं, ती जाळी देखील इथे व्यवस्थित नाहीये. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर एखादा माणूस मृत्यूनंतर देखील किती यातना सोसत असतो हे उदाहरण या स्मशानभूमीचं आपण देऊ शकतो. आज आपण बघायला गेलं तर एखाद्या रात्रीच्या वेळेत एखादं जर प्रेत येत असेल तर या परिसरात संपूर्ण अंधाराचं वातावरण निर्माण झालेलं असतं. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन, कुठेतरी संपूर्ण स्मशानभूमीचं त्यांनी व्हिज्युअलायझेशन करावं, जेणेकरून पुढच्या लोकांना देखील समजण्यात येईल. आजही आपण कुठेतरी 21व्या शतकात आहोत आणि मात्र स्मशानभूमी अंधारात आहे. लोकप्रतिनिधी विकासाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा कुठेतरी देत असतात, मात्र या अंधाऱ्या स्मशानभूमीकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे का, असा आरोप इथले स्थानिक नागरिक करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रुशालीसह मी धनश्री रेवडेकर, शिवसत्ता टाइम्स न्यूज, नवी मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.